मंत्रिमंडळामध्ये डावलल्यानं छगन भुजबळ कमालीचे नाराज झालेत। नाराज झालेल्या छगन भुजबळांनी हिवाळी अधिवेशनाकडे पाठ फिरवली आहे। कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीमध्ये त्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेण्याचे संकेत देखील दिले। त्यामुळे आता नाराज भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर तर नाही ना अशी चर्चा सुरू झालेली आहे। एकंदरीत या सगळ्या राजकीय घडामोडींचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूयात। भुजबळ साहब संघर्ष करो, जय ज्योति, जय गांधी, जय ज्योति, जय गांधी। राज्याच्या राजकारणात सध्या चर्चा रंगते ती छगन भुजबळांच्या नाराजीची। मंत्रिपद नाकारल्यानं नाराज झालेल्या छगन भुजबळांनी चक्क हिवाळी अधिवेशनाकडे पाठ फिरवत थेट आपलं होम ग्राउंड अर्थातच नाशिक गाठलंय। आणि मग सुरू झालं नाराज असलेल्या भुजबळांचं कार्यकर्त्यांसोबतचं चिंतन। 24 तास नाशिकमध्ये तळ ठोकून बसलेल्या छगन भुजबळांनी एक गाण्याच्या ओळी होत्या, जहां नहीं चैना वहां नहीं रहना। काय आपल्या मनामध्ये तो आपको क्या कहना है अभी? जो सही है तो कह दिया। असं म्हणत आपल्या आगामी काळातल्या राजकीय भूमिकेचे संकेतच देऊन टाकले आहेत। आपल्या या भूमिकेला बळ देण्यासाठी भुजबळांनी दाखला दिला तो लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीच्या दरम्यान नेमकं काय झालं त्याचा। लोकसभेत मला पाठवा, तुमच्या पक्षाला माझा फायदा होईल असं वारंवार सांगूनही आपल्याला डावलण्यात आल्याची जाहीर कबुली छगन भुजबळांनी दिली आहे। लोकसभेवर मी जातो म्हणालो, ऐन वेळा तुम्ही कच खाल्ले, नाव जाहीर नाही केलं। राज्यसभेची जागा आली, मी म्हटलं मला जाऊ द्या, त्याला सुनीता ताईंना पाठवायचं। मी म्हटलं पण ठीक आहे, आता मी काय बोलत नाही। दुसरी जागा आली, त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागले। आणि म्हटलं मला जाऊ द्या, माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला, माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षाला, मला जाऊ द्या, मी 40 वर्ष झाली इथे आहे। तर केवळ लोकसभेला हे घडलं नाही तर राज्यसभा निवडणुकीच्या दरम्यान देखील याची पुनरावृत्ती घडल्याचं भुजबळांनी म्हटलंय। राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल। आणि मी त्यांना सांगितलं 1-2 वर्ष द्या मला, काय मी जातो, तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी स्थिर स्थावर सगळं करीन आणि मग त्यांचा निरोप घेऊन तुमच्याकडे येतो आणि जातो। त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू, बसू, तर कधी बसलेच नाही। भुजबळ एवढ्यावरच थांबले नाही। मी काही तुमच्या हातातलं खेळणं नाही, उठ म्हटल्यावर उठायला आणि बस म्हटल्यावर बसायला मी भुजबळ आहे, हेही बिनधास्तपणे छगन भुजबळांनी सांगून टाकलंय। मी काही लहान खेळणं आहे का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बर तेही जाऊ द्या, पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल? म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ। छगन भुजबळ तसा मनुष्य नाही। गेल्या 6 महिन्यात आपल्यासोबत काय घडलं हे कार्यकर्त्यांना सांगतानाच भुजबळांचा सध्या शोध सुरू आहे, तो शोधावा लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे, कुणी नाकारलं। दुसरीकडे भुजबळ अधूनमधून आपल्या संपर्कात असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना आता बळ दिलंय। अनेक जण आता मला कोणीतरी विचारलं ना, काही जण तुमच्या संपर्कात आहेत का, नाराज झालेले निरोप येत आहेत आणि त्यांना आता कळतंय की तुमची भूमिका बरोबर होती। तर शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो, तो अनुभवाचा उत्तम गुरु त्यांना मिळालेला आहे। तेव्हा आता आगामी काळात भुजबळांमुळे नेमकं कोणाला बळ मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नाशिकहून विकास काजळेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।